नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे असे 15 किचन टिप्स। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपली पहिली टिप आहे, मधामध्ये जर भेसळ असेल तर ते कसं ओळखायचं। तर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मध टाकायचं। जर मध पाण्याच्या तळाशी बसलं असेल तर ते मध शुद्ध आहे असं समजायचं, आणि जर मध टाकल्यानंतर पाण्यात विरघळलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ आहे असं समजायचं। कोण कोण पुण्यावरून बघत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आपली पुढची टीप आहे, आपण चहा रोज बनवतो। चहा बनवल्यानंतर चहापत्ती हे फेकून देतो, तर चहापत्ती फेकून न देता त्यामध्ये थोडंसं लिक्विड डिटर्जंट किंवा पावडर टाकून आपल्याकडे जे काही काचेचे भांडे आहेत म्हणजेच क्रॉकरी आहेत ते त्याने स्वच्छ करायचं। याने आपले काचेचे भांडे हे एकदम छान प्रकारे चकाकतील, नवीन सारखे दिसतील। आणि दुसरं म्हणजे चहापत्ती पाण्याने छान धुवून ते आपल्या कुंडीमध्ये टाकलं तर हे एक छान प्रकारे आपल्या कुंडीतील रोपाला खताचं काम करतं। आपली पुढची टीप आहे, जर आपण लाल मिरची वाटलो तर आपलं खोकलून जीव जात असतो, खूपच ठसका लागतो। तर लाल मिरच्या कुटायच्या घरी जर असतील तर अगोदर ते थोडा वेळ उन्हात कडक वाळू द्यायचं। कडक मिरच्या वाळल्यानंतर ते मिक्सरमध्ये थोडंसं मीठ आणि लाल मिरच्या व 1 चमचा तेल टाकून नंतर त्या मिरच्या कुटून घ्यावे। अशा प्रकारे आपण जर मिरच्या कुटून घेतलो तर आपल्याला ठसका बसणार नाही व खोकलून आपण परेशानही होणार नाही। कोण कोण नाक पुरवून बघत आहेत प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपली पुढची टीप आहे, कोशिंबीर बनवताना कोशिंबीर ही अधिक चवदार व्हावे यासाठी कोशिंबीर केल्यानंतर त्याला जिरे, मोहरी व हिंगाचा तडका द्यावे। याने आपली कोशिंबीर ही चवीलाही छान लागते, चविष्ट होते। आपली पुढची टीप आहे, केव्हाही आपण पालक आलू पराठा बनवत असतो ते स्वादिष्ट बनावे यासाठी त्या मिश्रणामध्ये आपण थोडंसं बेसन टाकावे। यामुळे आपला पराठा हे स्वादिष्ट होतात, त्याला एक वेगळ्या प्रकारची चव येते। आपली पुढची टीप आहे, कधी ग्रेव्हीच्या भाजीमध्ये जर तेल हे खूप पडलं असेल किंवा बाहेरून आपण भाजी आणलो तर त्यामध्ये जर तेल खूप असेल तर अशा ग्रेव्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावी। फ्रीजमध्ये ग्रेव्ही ठेवल्यामुळे सर्व जे जास्तीचं तेल आहे ते वरती येऊन घट्ट होतं। नंतर ती ग्रेव्ही बाहेर काढून वर घट्ट झालेलं तेल काढून टाकावे व नंतर वाढते वेळी थोडंसं गरम करून वाढावे। जे काही अतिरिक्त तेल आहे ते निघून जातं। आपली पुढची टीप आहे, शेंगदाण्याचे लाडू बनवायचे असेल तर शेंगदाण्याचे लाडू बनवताना त्यामध्ये थोडंसं खवलेला नारळाचं चव आणि हिरव्या इलायची वाटून घालावी। यामुळे शेंगदाण्याचे लाडू हे अधिक चविष्ट होतात, खायला छान लागत असतात। आपली पुढची टीप आहे, मिरच्याचं लोणचं करत असताना त्यामध्ये थोडंसं हिंग टाकावे। हिंग टाकल्यामुळे मिरचीचं लोणचं हे लवकर खराब होत नाही, ते जास्त दिवस छान राहतं, ताजं राहतं व त्या लोणच्याला चवही छान येते। आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल व सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आपली पुढची टीप आहे, जेवण झाल्यानंतर लगेचच आपणास आळस व झोप यायला लागते, असे होऊ नये म्हणून जेवण झाल्यानंतर थोडंसं सूप व बारीक खडीसाखर खावे। यामुळे आपलं मन हे फ्रेश होतं व आपल्याला आळस येत नाही व झोपही येत नाही, आपण फ्रेश वाटतो। आपली पुढची टीप आहे, पालक पकोडे करत असताना त्याच्या पिठामध्ये थोडंसं हिंग, अजवाईन व
थोडंसं तेल टाकावे। यामुळे पकोडे हे छान कुरकुरीत क्रिस्पी होतात व हिंग टाकल्यामुळे या पकोड्याला चवही छान येते। आपली पुढची टीप आहे, कधी कधी चुकून जर आपल्याकडून तूप हे करपलं असेल, ते काळं पडलं असेल, तर त्यामध्ये आलूचे तुकडे घालून तूप गरम करावे। यामुळे तुपाचे जे काळेपणा आहे ते निघून जाते व आपलं तूप हे पांढरे शुभ्र होते। आपण जर मुंबईहून पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा। आपली पुढची टीप आहे, जर सुक्या भाज्यामध्ये मीठ हे चुकून जास्त पडलं असेल तर त्यामध्ये थोडंसं बेसन हे भाजून छान मिक्स करावे। यामुळे भाजीमधील जे काही मीठ आहे ते बॅलन्स होतं व भाजी आपली खारट लागत नाही। आपली पुढची टीप आहे, जर घसा हे बसला असेल किंवा घशामध्ये खवखव होत असेल तर सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपते वेळेस विलायची हे चावून चावून खावे व वरून कोमट पाणी प्यावे। याने आपणास निश्चितच आराम मिळेल। आपली पुढची टीप आहे, आपल्या घरी चपाती रोटी जर शिल्लक राहिली असेल तर ती शिळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने आपले अपचन तसेच पोटातील गॅस, ॲसिडिटी व पोटदुखी या समस्येपासून आपणास आराम मिळतो। आपली पुढची टीप आहे, जर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असेल तर दुधामध्ये भिजवलेले अंजीर खावे। दुधामध्ये भिजवलेले अंजीर खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त वाढते तसेच हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते। रात्री झोपताना जर दुधासोबत अंजीर खाल्ला तर आपणास हे छान झोप लागते। कोणाला झोपेचा त्रास होत आहे त्याने रोज रात्री झोपताना दुधासोबत अंजीर खावे, याने त्यांना छान प्रकारे झोप लागते। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करणं फ्रीच आहे। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। तुम्ही कुठून पाहत आहात प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे, कोण कोण पाहत आहे। आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, छान रहा, स्वस्थ रहा।